नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सोमवार 16 फेब्रुवारी ठरणार महापालिकेच्या महत्त्वाचे शिलेदार कोण. स्थायी समितीच्या सदस्यांची होणार नियुक्ती. सभापती कोण, प्रश्न कायम. प्रभागात स्वच्छता होते की नगरसेवक होणार आता मालामाल. त्या 51 नगरसेवकांसाठी पहिल्याच सभेत लाखोंची लॉटरी लागणार. राज्यातील निवडणुका संपल्याने राज्य सरकारने वसुली केली सुरू. मोफत सेवेसाठी आता रुग्णांना मोजावे लागणार पैसे. जिल्ह्यात 27,000 विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बेस्ट लक. टेन्शन न घेता सोडवा पेपर. श्रावगी टावर स्थित बालाजी मंदिरात उत्साहात साजरा झाला प्रगट उत्सव. 3 दिवस होती विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेच्या राजकारणात सोमवार 16 फेब्रुवारी हा दिवस अत्यंत कळीचा ठरणार आहे. महापालिकेतील सर्वात शक्तिशाली आणि आर्थिक निर्णयांचे केंद्र असलेल्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची या दिवशी एका वर्षासाठी अधिकृत नियुक्ती होणार आहे. या निवडीसोबतच या 16 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य पालटणार असून सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या सभापती पदाकडे लागले आहे. महापालिकेच्या सत्तेत बहुमतात असलेल्या भारतीय जनता पक्षाचे 9 नगरसेवक स्थायी समितीत जाणार आहेत. त्यामुळे या समितीवर भाजपचे पूर्णपणे वर्चस्व राहणार आहे हे स्पष्ट आहे. पण सभापती कोण होणार हा प्रश्न महत्त्वाचा असून त्यांच्या हातात महापालिकेच्या आर्थिक गोष्टींच्या व महत्त्वपूर्ण निर्णयाच्या चाव्या असतील. दुसरीकडे विरोधी बाकांवरील काँग्रेसचे 4 नगरसेवक समितीत स्थान मिळवतील. याशिवाय MIM, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या पक्षांचा प्रत्येकी 1 नगरसेवक स्थायी समितीत जाईल. नगरपालिकेच्या तिजोरीची चाबी स्थायी समितीकडे असते. शहराचे बजेट, विकास कामांचे ठराव, निविदा प्रक्रिया आणि महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे याच समितीमार्फत मंजुरी केली जातात. त्यामुळे 16 फेब्रुवारीला नियुक्त होणारे हे 16 सदस्य महापालिकेच्या आर्थिक नाड्या नियंत्रित करतील. स्थायी समितीसोबत महापालिकेच्या इतर महत्त्वाच्या पदांसाठीही रस्सीखेच सुरू आहे. त्याचबरोबर सोमवार 16 फेब्रुवारी रोजी महिला व बाल कल्याण समितीत 9 महिला सदस्य कोण जाणार आहे हे पाहण्यासारखे असेल. या समितीचे सभापती, उपसभापती पद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर प्रत्येकी 20-20 नगरसेवक असणाऱ्या महापालिकेच्या 4ही झोनच्या सभापती व उपसभापती पदावर कोणाची वर्गी लागते याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत. सत्तारूढ पक्षाने नगरसेवकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचा मुद्दा समोर केला आहे. पण यातून स्वच्छता कमी, सत्तारूढ नगरसेवकांना मालामाल करण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिकेत सध्या पडीक वार्ड स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेले सफाईचे पैसे आणि नवीन कंत्राटांची घोषणा यामुळे 51 नगरसेवकांचे नशीब उजळणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. मात्र यामुळे शहराची खरोखर स्वच्छता होणार की केवळ लोकप्रतिनिधींचे खिसे भरले जाणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिकेच्या ज्या प्रभागांमध्ये प्रशासकीय कर्मचारी काम करत नाही त्या प्रभागात कंत्राटी स्वच्छता ठेकेदारांकडून काम करून घेतले जाते. त्यांना पडीक वार्ड संबोधले जात आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांकडे सत्ता आहे त्यांनाच हा वार्डाचा मलिदा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पडीत वार्डातील सफाईची कामे सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळच्या ठेकेदारांना दिली जाणार आहेत. या कामातून मिळणाऱ्या निधीतील मोठा हिस्सा नगरसेवकांच्या हाती खेळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जवळपास 2 लाख प्रत्येक नगरसेवकांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पडीक वार्डामध्ये विरोधकांना स्थान नसल्याने तिथे आर्थिक व्यवहार त्यांच्या हाती असणार नाहीत. येत्या सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत ते भाग्यवान 51 नगरसेवक कोण ज्यांना पडीक वार्डाची जबाबदारी मिळणार याची चर्चा रंगली आहे. प्रशासकीय सफाईच्या वार्डात नगरसेवकांच्या हाती थेट पैसे खेळणार नसल्याची चर्चा असली तरी पडीक वार्ड सिस्टीममध्ये नगरसेवक किती पैसे वाचवणार आणि प्रत्यक्ष स्वच्छतेवर किती खर्च करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी नगरसेवक या संधीचा फायदा घेऊन प्रभागाचा चेहरा मोहरा बदलतात की स्वतःच मालामाल होतात हे येणारा काळच ठरवेल. राज्यातील निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे आता लोकांकडून वसुलीचं राज्य सुरू झालं आहे. राज्यातील सामान्य जनतेसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मार्च महिन्यापासून सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या सर्व सेवांसाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला सरकारने हा जोराचा झटका दिला आहे. सर्वसामान्य जनता आधीच महागाईमुळे त्रस्त असताना आता त्यांच्या चिंतेत भर पडणारी एक बातमी आहे. राज्य सरकारने उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा मोफत उपचार देण्याचा निर्णय रद्द केला आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने आता सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी रोजी एक सुधारित नागरिक सनद जारी केली आहे. त्यामध्ये रुग्णांच्या नोंदणीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व गोष्टींसाठी शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत सर्व सरकारी रुग्णालयामध्ये ओपीडी, आयपीडी आणि विविध तपासण्या मोफत केल्या जात होत्या. मात्र आता नवीन नियमानुसार प्रत्येकासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सरकारी रुग्णालयाचा आधार घेतात. आरोग्य विभागाच्या निर्णयाचा शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब वर्गावर मोठा परिणाम होणार आहे. या नवीन नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे की कोणताही उपचार आता पूर्णपणे मोफत नसेल. प्रत्येक सुविधेसाठी सरकारने ठरवून दिलेले रेट लिस्टनुसार रुग्णांना पैसे द्यावे लागतील. असे असतील नवीन दर: मार्च महिन्यापासून ओपीडी नोंदणी 7 दिवसांसाठी 6 रुपये, आयपीडी प्रत्येक वेळेस 10 रुपये, रक्त तपासणी 15 रुपये, एक्स-रे 30 रुपये, अल्ट्रासोनोग्राफी 50 रुपये, सिटी स्कॅन डोके 300 रुपये, सिटी स्कॅन पाठ मणके 400 रुपये, MRI 1600 रुपये. सरकारच्या निर्णयाबाबत आतापासूनच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात इयत्ता 12वी बोर्डची परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अकोला जिल्ह्यातील 26,887 विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाकडून बोर्ड परीक्षेच्या यशस्वी संचालनासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 87 परीक्षा केंद्रांवरती देखरेख, वेळेचे नियोजन आणि शिस्तीबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 22 संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती प्रशासनाची करडी नजर असेल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक हालचालींना वेग आला आहे. विशेष मार्गदर्शनासोबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. विद्यार्थ्यांनी शांत आणि संयमित राहून प्रश्नपत्रिका वाचणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि प्रथम सोपे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला जात आहे. उत्तरपत्रिका स्वच्छ आणि सुवाच्य अक्षरात लिहिण्यावरही भर दिला जात आहे. पालकांनी मुलांवर अनावश्यक दबाव टाकू नये आणि त्यांना मानसिक आधार द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांसाठी 22 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाची 5 पथके तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची 2 पथके गठीत करण्यात आली आहेत. अकोला जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणारी 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीज लावणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रांपासून 100 मीटर अंतरावरील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी 12वीची परीक्षा सुरू आहे तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे. 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना RRC न्यूज तर्फे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टिळक रोडवरील श्रावगी टावर स्थित तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकटोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सलग 29 वर्षाची परंपरा असलेल्या या महोत्सवात गेल्या 3 दिवसांपासून विविध धार्मिक विधी, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. श्रावगी टावर स्थित श्री तिरुपती बालाजी मंदिर उत्सवाची सुरुवात शनिवार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता सुप्रभात मंडळ आणि भजन राधेकृपा यांच्या सुश्राव्य भजनांनी झाली. भक्तिगीतांच्या सुरावटेंनी संपूर्ण मंदिर परिसर मंत्रमुग्ध झाला होता. रविवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि शहराच्या कल्याणासाठी यज्ञ आहुती देण्यात आली. सायंकाळी 7 वाजता देवाची भव्य महाआरती करण्यात आली. या दिवशीचे मुख्य आकर्षक म्हणजे 56 भोग सजावट. श्री बालाजींच्या मनमोहक रूपाचे आणि त्यांना अर्पण केलेल्या 56 भोगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट अकोला यांच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची आणि प्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांच्या श्रद्धेमुळे हा प्रकटोत्सव पुन्हा एकदा अकोल्याच्या धार्मिक परंपरेतील एक अविस्मरणीय सोहळा ठरला आहे. शहरातील टिळक रोडवरील श्रावगी टावर येथे असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकटोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज तिरुपति बालाजी का जन्मोत्सव यहाँ पे मनाया जा रहा है, उसको लेकर क्या कहेंगे? मैं अकोला वासियों को बड़ा कृतज्ञ हूँ कि यह मंदिर 29 साल से हम भक्तों के द्वारा चल रहा है और श्री का आशीर्वाद हमें सबको मिल रहा है. आज 29वें वर्षगांठ के ऊपर में प्रकटोत्सव हम मना रहे हैं. इसी में सब भक्तों को भगवान का आशीर्वाद मिले और मैं सभी से प्रार्थना करता हूँ कि महाप्रसाद लेके जावे, कोई भी महाप्रसाद ले बगैर न जावे, ऐसी मेरी सभी से प्रार्थना है और मैं अकोला वासियों का कृतज्ञ हूँ. जय श्री बालाजी. श्री तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित या 3 दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक विधी आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकटोत्सवानिमित्त मंदिर परिसराला गुलाब, झेंडू आणि विविध प्रकारच्या रंगबेरंगी नैसर्गिक फुलांनी सजवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्रावगी टावर परिसराला एक दिव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्भगृह आणि सभामंडपातील फुलांची सजावट भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता यज्ञ पूर्णाहुती देऊन धार्मिक विधींची सांगता झाली. त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावगी टावर परिसरात आयोजित या भंडाऱ्यात शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात इटावा वाड परिसरात काल मध्यरात्री थरारक घटना घडली. पुसद पुणे मार्गावर धावणारी अंजली ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक भीषण आग लागली. 8 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत ट्रॅव्हल्स बसचा आतील भाग जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित बसमध्ये त्यावेळी प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पुसद नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. वाहन क्रमांक MH04 FK0552 छत्रपती संभाजीनगर येथील जावेद शेख, निसार शेख यांची असल्याची माहिती आहे. उभ्या बसला लागलेली आग अपघात नसून जाणून बुजून लावण्यात आल्याचा संशय इतर ट्रॅव्हल्स चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे इटावा परिसरात खळबळ उडाली असून तपास पुसद पोलीस करीत आहेत. येथील हरिहर पेठेत पांडव यांच्या आर्टवर्क दुकानाला सोमवारी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील मशिनरी, संगणक आणि अन्न साहित्य जळून खाक झाले. आग लागली तेव्हा दुकान बंद होते. हरिहर पेठेत मुख्य मार्गावरील दुकानातून दुपारी धूर येताना दिसला, परंतु दुकानाच्या आतील भागात आग धुमसल्याने बरेच नुकसान झाले. आपण घरी जेवायला गेलो होतो तेव्हा आग लागली आणि परत आल्यावर दुकानातील किमती साहित्य आगीमुळे भस्म झालेले दिसले, असे प्रशांत पांडव यांनी सांगितले. या ठिकाणी प्लायशीट तसेच कागदावर आर्टवर्क करून दिले जाते असे कळते. भर रस्त्यातील दुकानाला आग लागल्यामुळे या ठिकाणी गर्दी झाली होती. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. मेरा नाम प्रशांत पांडव है. ये मेरी दुकान है. अभी 4:15 बजे मैं घर पर खाना खाने गया था. 4:30 बजे रोहित भैया का फ़ोन आया कि दुकान में से काला धुआं निकल रहा था. तो मैं जितनी जल्दी हो सके दुकान पे आया. जब दुकान खोला तो पूरी दुकान खाक हो चुकी थी. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाममध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी केली होती, परंतु शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसात हरभरा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातील हरभरा पिके पिवळे पडत आहे. हरभरा पिकाच्या उत्पन्नात 40 ते 50% घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन तसेच तूर या पिकात बराचसा आर्थिक फायदा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगाममध्ये हरभरा पिकाची पेरणी केली होती.
हरभरा पिकावर आलेल्या अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव हा बाळापूर तालुक्यात सर्वाधिक दिसून येत आहे. खरीप हंगाममध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई रब्बी हंगाममध्ये भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, परंतु अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभाग तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी हरभऱ्यावर आलेल्या अज्ञात रोगापासून पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अमरावती शहरातील कांतानगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिरात महाराजांचा 148वा प्रगट दिन अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. जय गजाननच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रकट दिनानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भक्ताची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. या निमित्त श्रींच्या मूर्तीची पूजा, अभिषेक, आरती आणि भजन कीर्तनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दर्शनासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती, ज्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उत्साहादरम्यान अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेत आपली श्रद्धा व्यक्त केली. शेगावचे संत श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे आराध्य दैवत आहेत. दरवर्षी त्यांचा प्रगट दिन सेवा, दान आणि सामूहिक धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. कांतानगर भागात या उत्सवामुळे चैतन्याचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनीही या सोहळ्याचे स्वागत केले असून जय गजानन श्री गजाननच्या जयघोषात या कार्यक्रमाची सांगता झाली. अकोला जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक फस्त करीत आहेत. कडोशी शेत शिवारात तसेच अन्य भागात हा प्रकार उघड झाला आहे. कडोशी गावातील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल तेजराव वडतकार यांनी 1 एकर शेतात 3 महिन्यांपूर्वी गहू पिकाची पेरणी केली होती. काल रात्री त्यांच्या शेतातील गहू नीलगाईच्या कळपाने पूर्णतः फस्त केल्याने वडतकार यांचे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी सुद्धा कडोशी शेत शिवारात नीलगाईच्या कळपाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. शेतकऱ्यांनी यापूर्वी वन विभाग तसेच कृषी विभागाकडे तक्रार देखील केली, परंतु अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. विठ्ठल वडतकार यांच्या गहू पिकाचे नुकसानीबाबत त्यांनी वन विभाग तसेच कृषी विभागाकडे आज तक्रार केली. शेतात झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मी विठ्ठल वडतकर बोलतो, कडोशी. माझं 1 एकर क्षेत्रफळ गहू. आज त्याला 3 महिने झाले होते. 3 महिने गहू आमच्या उंबीवर आला होता. एका रात्री रोयानं पूर्ण चेक केलेला आहे. त्याच्यावर दक्षता घ्यावं या वन विभाग अधिकाऱ्यांनी. नेहमी आहे, हमेशा रात्रीवर डुकरं आहेत, हरणं आहेत, खूप त्रास आहे. काय मागणी आहे आमची काही आम्हाला सहकार्य करावं त्याच्यात. एक तर मग हे द्यावं त्यांनी काहीतरी संरक्षणसारखं काही शेत कंपाऊंड द्यावा किंवा ते जे ते पकडून न्यायचे ते हे करायला पाहिजे अधिकारी वगैरे पाठवून. तेलंगणातील जहिराबाद संगारेड्डी जिल्ह्यामध्ये RA नगर रोड येथे स्थानिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा व भव्य बाईक रॅलीमध्ये स्टार प्रचारक भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला, तसेच भाजपच्या उमेदवारांसाठी विजयी हुंकार केला. हैदराबाद, निजामाबाद, जाहिराबाद, रामागुंडम जिल्ह्यामध्ये भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. हिंदूंची 135 मंदिरे तोडण्याचे पाप करणाऱ्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तेलंगणाची जनता कदापि माफ करणार नाही. 420 खोटी आश्वासने देऊन स्वतः सुद्धा 420 मुख्यमंत्री आहेत. तेलंगणातील विवाह योग्य मुलींच्या लग्नासाठी 1 लाख अनुदान देण्याचे दिले. खोटे आश्वासन अशा लोकांना मतदान करणे म्हणजे संपूर्ण हिंदुत्वाचा व तेलंगणातील जनतेचा अपमान आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या. ज्या मुख्यमंत्र्याला आपल्या धर्मावर प्रेम नाही, आपल्या जनतेवर प्रेम नाही, अशा मुख्यमंत्र्याला तेलंगणामधून हद्दपार करा. तसेच मुंबई महाराष्ट्रात माझा जन्म झाला तरी तेलुगू माझी जान आहे, या नवनीत राणा यांच्या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. सभेत उत्साह संचारला होता. यावेळी पक्षाच्या उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. मैं आप लोगों को आज हाथ जोड़ के विनंती करने आई हूँ. तेलुगु अंटे ना अभिमानम, तेलुगु जनाలంటే स्वाभिमान నాకు. పార్లమెంట్ లో కూర్చున్నప్పుడు నేను आपको बोलती थी मैं बीबी पाटिल गारू कि तेलुगु मतलब मेरी जान है. मैं जरूर पैदा मुंबई में महाराष्ट्र में ही हूँ. मेरी मदर टंग दूसरी होगी, पर मेरे को प्यार सबसे ज्यादा अगर किसी के साथ है तो वो मेरे तेलुगु भाई बहनों के साथ में है. खामगावच्या आठवडी बाजार परिसरात नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने अतिक्रमण हटवण्यात आले. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम थांबली होती. मात्र पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासन सक्रिय झाले. आठवडी बाजार परिसरातील 4 दुकानांचे अतिक्रमण हटविले. या कारवाई दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने एक टपरी हटवण्यात आली. त्यानंतर इतर अतिक्रमणकर्त्यांनी स्वतःहून आपली दुकाने हटविली. अतिक्रमण निर्मूलन विभागाने संबंधित संपूर्ण जागा मोकळी केली असून यापुढे अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नगरपालिका विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आठवडी बाजारातील प्रस्तावित व्यापारी गाळ्यांच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले होते. अतिक्रमण हटवण्यात आले असून लवकरच या ठिकाणी व्यापारी गाळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सोमवार 16 फेब्रुवारी ठरणार महापालिकेच्या महत्त्वाचे शिलेदार कोण? स्थायी समितीच्या सदस्यांची होणार नियुक्ती. सभापती कोण? प्रश्न कायम. प्रभागात स्वच्छता होते की नगरसेवक होणार आता मालामाल. त्या 51 नगरसेवकांसाठी पहिल्याच सभेत लाखोंची लॉटरी लागणार. राज्यातील निवडणुका संपल्याने राज्य सरकारने वसुली केली सुरू. मोफत सेवेसाठी आता रुग्णांना मोजावे लागणार पैसे. जिल्ह्यात 27,000 विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बेस्ट लक. टेन्शन न घेता सोडवा पेपर. श्रावगी टावर स्थित बालाजी मंदिरात उत्साहात साजरा झाला प्रगट उत्सव. 3 दिवस होती विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.